मिथुन राशी 11 मार्चचा गुप्त निर्णय. आज दुर्लक्ष केलं तर आयुष्यभर पश्चाताप होईल. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कधीकधी आयुष्यात असे काही क्षण येतात जे अगदी साधे दिसतात, पण त्या क्षणामागे नियतीची एक मोठी योजना दडलेली असते. आज 11 मार्च हा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी तसाच एक खास दिवस ठरू शकतो. आज तुम्ही घेतलेला एक छोटासा निर्णय तुमच्या आयुष्याला पूर्णपणे वेगळं वळण देऊ शकतो. पण जर हा संकेत ओळखला नाही, जर आजचा क्षण दुर्लक्षित केला, तर कदाचित ही संधी पुन्हा आयुष्यात कधीच येणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि सुरुवातीलाच मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. तुम्ही खरोखर मिथुन राशीचे आहात का? जर होय, तर कमेंटमध्ये आत्ता लगेच जय स्वामी समर्थ असं लिहा. कारण जे लोक श्रद्धेने हा संदेश ऐकतात त्यांच्या आयुष्यात अनेकदा चमत्कार घडताना दिसतात. मिथुन राशीच्या लोकांचं मन खूप वेगळं असतं. ते बाहेरून खूप मजबूत दिसतात, पण आतून ते खूप संवेदनशील असतात. ते इतरांना खूप मदत करतात, पण जेव्हा त्यांनाच मदतीची गरज असते तेव्हा अनेकदा त्यांच्याजवळ कोणी नसतं. मागील काही काळ तुमच्यासाठी कदाचित सोपा नव्हता. कधी आर्थिक अडचणी, कधी नात्यांमधील गैरसमज, कधी मनात चाललेला ताण आणि चिंता. काही वेळा तुम्हाला असंही वाटलं असेल की मी इतकं चांगलं करतो तरी माझ्याच आयुष्यात इतके अडचणी का येतात. हा प्रश्न तुमच्या मनात अनेकदा आला असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नियती कधीही कोणालाही विनाकारण परीक्षा देत नाही. कधीकधी आयुष्य आपल्याला अडचणी देतं, कारण पुढे येणाऱ्या मोठ्या आनंदासाठी आपल्याला मजबूत बनवायचं असतं. आणि 11 मार्च हा दिवस कदाचित त्या बदलाची सुरुवात ठरू शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी एक संकेत घेऊन येतो आहे. हा संकेत असा आहे की तुमच्या आयुष्यात एक असा निर्णय येणार आहे जो तुमच्या पुढच्या अनेक वर्षांचं भविष्य ठरवू शकतो. हा निर्णय कशाबद्दल असू शकतो? काहींसाठी हा निर्णय करिअरबद्दल असू शकतो, काहींसाठी हा निर्णय नातेसंबंधांबद्दल असू शकतो, तर काहींसाठी हा निर्णय आयुष्यात पुढे जाण्याबद्दल असू शकतो. पण एक गोष्ट नक्की आहे, हा निर्णय साधा नाही. आज तुमच्यासमोर 2 मार्ग उभे राहू शकतात. एक मार्ग सुरक्षित वाटेल, जो तुम्ही आत्तापर्यंत चालत आला आहात, आणि दुसरा मार्ग थोडा अनोळखी वाटेल, थोडा भीतीदायकही वाटेल. पण अनेकदा जीवनात मोठं यश मिळवण्यासाठी अनोळखी मार्ग निवडावा लागतो. मिथुन राशीच्या लोकांची एक खासियत असते, ते खूप हुशार असतात. ते परिस्थिती पटकन समजून घेतात, पण कधीकधी ते खूप विचार करत राहतात आणि त्या विचारांमध्येच संधी हातातून निसटून जाते. 11 मार्चला तुम्हाला हाच धोका टाळायचा आहे, कारण आज तुमच्यासमोर येणारी संधी खूप महत्त्वाची असू शकते. कदाचित एखादी नवीन नोकरी, कदाचित एखादा नवीन व्यवसाय, कदाचित एखादं नातं जे तुमचं आयुष्य बदलू शकतं, किंवा कदाचित एक असा निर्णय जो तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भीतीमुळे घेतलेला निर्णय अनेकदा चुकीचा ठरतो, आणि धैर्याने घेतलेला निर्णय अनेकदा आयुष्य बदलून टाकतो. म्हणून जर आज तुमच्या आयुष्यात असा काही क्षण आला जिथे तुम्हाला मनातून असं वाटतं की हा निर्णय घ्यायला हवा, तर त्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका. कारण अनेकदा आपल्या मनातला आतला आवाज हा नियतीचा संकेत असतो. मिथुन राशीच्या लोकांसाठी 11 मार्च हा दिवस भावनिकदृष्ट्या देखील खूप महत्त्वाचा असू शकतो. आज एखादी जुनी आठवण पुन्हा समोर येऊ शकते. एखादी अशी व्यक्ती पुन्हा आयुष्यात येऊ शकते जिच्याबद्दल तुम्ही कधी खूप विचार केला होता. काही लोकांसाठी हा दिवस नात्यामध्ये नवीन सुरुवात घेऊन येऊ शकतो. जर काही गैरसमज झाले असतील, जर काही अंतर निर्माण झालं असेल, तर आज तो दुरावा कमी होण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी एक पाऊल तुम्हालाही पुढे टाकावं लागेल. कधीकधी फक्त एक छोटासा प्रयत्न, एक फोन, एक संदेश इतकंच पुरेसं असतं नातं पुन्हा जोडण्यासाठी. मिथुन राशीच्या अनेक लोकांनी मागील काही काळात खूप काही सहन केलं आहे. काही स्वप्न अपुरी राहिली, काही अपेक्षा तुटल्या, काही लोकांनी तुमचा विश्वासही तोडला असेल. पण हे सगळं अनुभव तुम्हाला कमकुवत बनवण्यासाठी नव्हते. हे सगळं तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी होतं. कारण जे लोक आयुष्यात खूप अडचणी पाहतात तेच लोक पुढे जाऊन खूप मोठं यश मिळवतात. आणि कदाचित 11 मार्च हा दिवस त्या प्रवासाची सुरुवात असू शकतो. पण लक्षात ठेवा, नियती संधी देते, पण त्या संधीचा उपयोग करायचा की नाही हा निर्णय आपल्या हातात असतो. म्हणून आज जर तुमच्या आयुष्यात एखादा छोटासा निर्णय घ्यायची वेळ आली तर घाबरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण अनेकदा आपण घेतलेला एक छोटासा निर्णय पुढे जाऊन आपल्या संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलून टाकतो. आणि म्हणूनच आजचा हा दिवस तुमच्यासाठी खूप खास ठरू शकतो. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. 11 मार्चच्या दिवशी काही लोकांच्या आयुष्यात अशी एक घटना घडू शकते जी सुरुवातीला साधी वाटेल, पण पुढे जाऊन ती खूप मोठा बदल घडवू शकते. ती घटना काय असू शकते आणि त्या क्षणी तुम्ही कोणती चूक टाळली पाहिजे हे पुढच्या भागात आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
पण त्याआधी मला एक गोष्ट नक्की सांगा. जर तुम्ही खरंच मिथुन राशीचे असाल तर कमेंटमध्ये आत्ता लगेच लिहा, माझ्यावर स्वामींची कृपा आहे. आणि हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण पुढचा भाग कदाचित तुमच्या आयुष्याबद्दल अशी एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येऊ शकतं. आयुष्यात येणारा तो महत्त्वाचा निर्णय. कधीकधी नियती आपल्याला एखाद्या वळणावर उभं करते. त्या वळणावर 2 रस्ते दिसतात आणि कोणता रस्ता निवडायचा हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. मिथुन राशीच्या अनेक लोकांसाठी 11 मार्च हा दिवस तसाच एक वळण घेऊन येऊ शकतो. काही लोकांच्या आयुष्यात अचानक अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे त्यांना एक मोठा निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय करिअरबद्दल असू शकतो. कदाचित एखादी नवीन संधी तुमच्या समोर येईल. कदाचित एखादी अशी ऑफर मिळेल जी तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. पण त्यावेळी तुमच्या मनात एक शंका येऊ शकते, मी हे करू शकेन का? मी हा धोका पत्करावा का? मिथुन राशीच्या लोकांचं मन खूप वेगाने विचार करतं. ते प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करतात. पण कधीकधी खूप विचार करणंही नुकसानकारक ठरतं. कारण काही संधी अशा असतात ज्या खूप वेळ थांबत नाहीत. त्या येतात आणि लगेच पुढे निघून जातात. 11 मार्चच्या आसपास अशीच एक संधी तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता आहे. ती छोटी वाटू शकते, पण तिचा परिणाम खूप मोठा असू शकतो. काही लोकांना एखाद्या जुन्या मित्राकडून किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून मदत मिळू शकते. ज्या व्यक्तीशी तुमचा बराच काळ संपर्क नव्हता, ती व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात पुन्हा येऊ शकते. आणि कदाचित त्या भेटीतूनच एक नवीन मार्ग खुला होऊ शकतो. पण त्यावेळी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. कारण जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी जगात काहीही अशक्य नसतं. नातेसंबंधांमध्ये होणारे बदल. मिथुन राशीच्या लोकांसाठी नातेसंबंध खूप महत्त्वाचे असतात. ते लोकांवर खूप प्रेम करतात, पण अनेकदा त्यांना त्याचे योग्य उत्तर मिळत नाही. मागील काही काळात कदाचित तुमच्या आयुष्यात एखादं नातं तुटलं असेल. कदाचित एखाद्या व्यक्तीने तुमचा विश्वास तोडला असेल, किंवा कदाचित एखादी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर गेली असेल जी तुमच्यासाठी खूप खास होती. त्या आठवणी अजूनही तुमच्या मनात असू शकतात. काही रात्री अशा गेल्या असतील जिथे तुम्ही एकटे बसून त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला असेल. पण 11 मार्चच्या आसपास नातेसंबंधांमध्ये एक नवीन बदल दिसू शकतो. काही लोकांच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची सुरुवात होऊ शकते. काही लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून एक असा आधार मिळू शकतो ज्याची त्यांना खूप दिवसांपासून गरज होती. कधीकधी एक छोटासा संवादही खूप मोठा बदल घडवतो. म्हणून जर तुमच्या आयुष्यात एखादं नातं अजूनही तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल तर अहंकार बाजूला ठेवा. कारण आयुष्यात माणसं जपणं खूप महत्त्वाचं असतं. पैसा, यश, प्रतिष्ठा हे सगळं नंतर मिळू शकतं, पण मनापासून प्रेम करणारी माणसं पुन्हा मिळणं खूप कठीण असतं. आर्थिक आणि करिअरमध्ये येणारे संकेत. मिथुन राशीच्या अनेक लोकांसाठी मागील काही काळ आर्थिकदृष्ट्या थोडा कठीण गेला असेल. कधी पैसे अडकले असतील, कधी अपेक्षित उत्पन्न मिळालं नसेल. काही लोकांनी खूप मेहनत केली, पण त्याचं फळ मिळायला उशीर झाला. पण 11 मार्चपासून परिस्थिती हळूहळू बदलायला सुरुवात होऊ शकते. तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्याची चिन्ह दिसू शकतात. काही लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. काही लोकांना कामाच्या ठिकाणी एक नवीन जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला ती जबाबदारी थोडी अवघड वाटेल, पण पुढे जाऊन तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात मोठे यश घेऊन येऊ शकते. म्हणून जेव्हा आयुष्य तुम्हाला नवीन संधी देतं तेव्हा त्या संधीपासून पळून जाऊ नका. कारण संधी नेहमी आरामाच्या क्षेत्रात मिळत नाही. ती मिळते त्या ठिकाणी जिथे थोडी भीती असते, थोडं आव्हान असतं. महत्त्वाचा संदेश. मिथुन राशीच्या लोकांनो, कधीकधी तुम्हाला असं वाटलं असेल की आयुष्य तुमच्याशी न्याय करत नाही. कधीकधी तुम्ही खूप प्रयत्न केले, पण तरीही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडल्या नाहीत. काही वेळा तुम्ही एकटेही वाटला असाल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ येते. प्रत्येक दुःखानंतर आनंद येतो आणि प्रत्येक संघर्षानंतर यश मिळतं. तुमच्या आयुष्यातही तो क्षण येणार आहे. कदाचित 11 मार्च हा दिवस त्या बदलाची सुरुवात ठरू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. कारण जगातली सर्वात मोठी ताकद ही आपल्या मनात असते. जर तुमचा विश्वास मजबूत असेल तर कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकत नाही. आणि शेवटी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही इथपर्यंत हा संदेश ऐकला असेल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, जय स्वामी समर्थ. कारण श्रद्धा आणि विश्वास या 2 गोष्टी आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. कदाचित आज तुम्ही लिहिलेली ही छोटीशी कमेंटही तुमच्या आयुष्यात एक नवीन सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश कोणाच्या आयुष्यात आशा निर्माण करू शकतो तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा प्रकाश पुन्हा उजळू शकतो. आणि लक्षात ठेवा, कधीकधी आयुष्यात एक छोटासा निर्णयच आपलं संपूर्ण भविष्य बदलून टाकतो. म्हणून 11 मार्चला येणाऱ्या त्या संकेताकडे नक्की लक्ष द्या.
कारण कदाचित तोच संकेत तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात घेऊन येणार आहे. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.